तुझ्या संसाराची मी जी धुळधाण उडवणार आहे ना त्याची ही सुरुवात आहे। खाली जा आणि लवकर मंजिरीला वर पाठव। ती वर आल्यानंतर काय होईल तेच मला व्हायला हवंय। तू तिथे मी सोमवार ते रविवार संध्याकाळी 7 वाजता झी चित्रमंदिरवर। मग माझे एक नेहमीच वाक्य असतं, आहे त्या गोष्टीचा आनंद घ्या, नाही त्याचं दुःख करत बसू नका। आपल्या नवऱ्याने आपल्याला 500 रुपयाची साडी आणली ना, त्याच्यातच समाधान मानायचं। शेजारणीची 2000ची बघून दुःख मानायचं नाही। त्याचं कारण सांगू, कारण दुःख मानल्याच्या नंतर 2000ची तर मिळणार नाहीच, पण 500 रुपयाच्या साडीतला बी आनंद निघून जाणार आहे। त्याच्यामुळे जसं असेल तसं जीवन जगा। परिस्थिती जशी असेल, वेळ जशी असेल, प्रसंग जसा असेल। बरं मी का सांगतोय, हुकी आली का मला? नाही, मला हे ज्ञानोबा यांच्या चरित्राच्या संदर्भानं जायचं। कारण माऊलींचं जे जीवन आहे, आपला विषय ज्ञानी यांचा राजा। माऊलींचं जे जीवन आहे ते माऊलींचं जीवन त्रासातून समाधानाकडे। कमी वयामध्ये फार मोठी ख्याती कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानोबा आहे। वयाच्या 22 वर्षामध्ये जगभरामध्ये आपलं नाव करून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोबा आहे। माऊली जीवन थोडं जगले हो, 22 वर्षाचं जीवन जगले ज्ञानोबा आहे। किती वर्षाचं? 22। जास्त नाही जगलं पाहिजे, मोजके दिवस असलं पाहिजे। 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगायला शिका। रुबाबात जगा ना, आपल्या आनंदात जगा। थोड्या दिवसाचं जीवन आहे। ज्ञानोबा आहे मोठी माणसं आहेत ना गणेशराव, मोठी माणसं कमी दिवस जगतात। ज्ञानोबा आहे 22 वर्ष जगले। तुकाराम महाराज 42 वर्ष, विवेकानंद 39 वर्ष। म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की संत महात्मे मोठी माणसं जास्त दिवस जगत नसतात, थोडे दिवस जगतात, पण त्याचा आनंद घेतात। तुकाराम महाराजाच्या जीवनात 42व्या वर्षी वैकुंठ गमन आहे। माऊलीच्या जीवनात 22व्या वर्षी समाधी आहे। आपल्याला कळतच नाही 22 वर्षापर्यंत काय चाललंय ती। वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाला काही कळत नाही, 50च्या नंतर कळून त्याचा उपयोग नाही। मधले 25 महत्वाचे असतात। लक्षात येते का माझं बोलणं तुमच्या? 25 वर्षापर्यंत आपल्याला काही कळतं का? नाही तुम्हाला नसेल, मला कळतंय तुम्हाला। वयाच्या 25 पर्यंत माणसाला काही कळत नाही बघा, काहीच कळत नाही। म्हणून आपल्याला आपले मायबाप सुद्धा म्हणतात ना, अजून लहान आहे, त्याला काही बोला की त्याला काही कळत नाही। वयाच्या 25 पर्यंत माणसाला काही कळत नाही, आणि 50च्या नंतर पुन्हा कळून त्याचा काही उपयोग नाही। तुमच्या जीवनात चांगलं करण्यासाठी फक्त मधले 25 महत्वाचे। तुम्हाला पैसा कमवायचा आहे, ज्ञान कमवायचंय, काय जे करायचंय ते 25 मध्येच करतात। एकदम सोपं बोलू, लग्न सुद्धा करायचं असेल तर त्या 25 मध्येच करण्याला किंमत आहे, पुन्हा नाही। 25च्या अगोदर हे तेवढं काही माणसं म्हणतात त्याचं लग्न झालंय बरं का, पण त्याला तेवढी अजून अक्कल नाही म्हणतात का नाही? 25च्या अगोदर जर लग्न झालं त्याला म्हणतात लहान आहे, बायको आली त्याला पण अजून अक्कल नाही। आणि 50च्या नंतर म्हणतात आता म्हातारा झालं, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली। म्हणजे काही बी करायचं असलं तर मधल्या 25 मध्ये करावं लागतं। तुम्हाला शरीर कमवायचंय, 50च्या नंतर व्यायाम करून जमतो का? पटकन बोलत मी तिकडे येईन पटांगणाला, जमतो का? नाही। तुम्हाला शरीर कमवायचे तर त्याच 25 मध्ये, कला मिळवायची तर त्याच 25 मध्ये, ज्ञान मिळवायचं तर त्याच 25 मध्ये, आणि पैसा मिळवायचा तर त्याच 25 मध्ये। 50च्या नंतर 50 वर्ष वय झालं की निम्म संपलेलं असतं। निम्म काही नसतं पुन्हा राहत। 50च्या पुढे काही नाही, कोण्या दिवशी चमकन मरावं लागेल सांगता येत नाही। गप्पून चमकत गेलं, काहीच लागत नाही त्याला, काही नाही। पैसा कमवा, पण पैसा बरोबर समाधान मिळवायला शिका। पैसा तुम्हाला समाधान देणार नाही, माझं बोलणं विनोदावरी नेऊ नका। पैशावाले खूप माणसं आहेत जगामध्ये दीपक महाराज, भरपूर पैशावाली माणसं आहेत, पण पैशानं समाधान विकत नाही ना घेता येत, विकत घेता येतं। हे ज्ञानकुंज विद्यापीठ आहे, गुरुकुल एवढं मोठं, इथं विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, छोटे छोटे बालक शिक्षण घेत आहेत। शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण हे सगळं या गुरुकुलमध्ये दिलं जात आहे। इथं दिलेलं हे शिक्षण हे पैशानं विकत मिळणार नाही, लक्षात येतं बोलून। इथं मिळालेले संस्कार हे पुन्हा नंतर पैशानं मिळणार नाही, हे त्या वयामध्ये घ्यावे लागतात। पैशानं विकत घेता येत नाही काही, आणि पैसा जास्त आलेला पचवायला सुद्धा ताकद लागते, कुणालाही पचत नाही। कुणाला पचतो का पैसा? आमच्या गावात एक जणाला 50 लाखाची लॉटरी लागली, लॉटरी 50 लाखाची।
पण आम्ही ते विचार केला, म्हणलं बँकेतले मॅनेजर म्हणले त्याला जर डायरेक्ट सांगितलं तर 50 लाख म्हणले मरण म्हणले ते, त्याला व्यवस्थित समजून सांगा. एका महाराजाला बोललं, महाराज इकडे या. म्हणले का? त्या महाराजाला असंच समजून सांगा तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली की जेणेकरून त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, अटॅक आला नाही पाहिजे. ते म्हणले मी समजून सांगतो मला. ते म्हणले तुम्ही त्याला समजून सांगितलं तुम्हाला 25 लाख. महाराजच मेलं. कळलं का बोलणं माझं? महाराजच मेलं. कशाचे का? सोपं आहे का सांगा ना? सोपं आहे का सांगा? पैसा पचवणं एवढी सोपी गोष्ट नाही. ज्ञान पचवणं एवढं सोपं नाही. कुणालाही पचणार नाही ज्ञान. ज्ञान भरपूर असतं काही लोकांकडे, पण वागण्याची अक्कल नसते. काही जणांना ताकद भरपूर आहे, पण कुठं खर्च करावं हे कळत नाही. विना का काही कायला एवढं ज्ञान दिलं देवाने, जिथं नाही तिथं डोकं खाणार, जिथं नाही तिथं. आमच्या गावामध्ये एक जण त्या म्हशी चालल्या होत्या, अशा म्हशी आणि म्हशी चालल्या होत्या. एक जण एका म्हशीची शिंगा अशी होते, एक जण त्या म्हशीच्या शिंगात उडी हाणली होती आणि त्याला काढायला गेले. म्हणलं अरे त्याला सांगितलं, अरे नालायका म्हशीच्या शिंगात उडी हाणताना विचार करावा. ते मला 6 महिने विचार करीत होतो की ह्या म्हशीच्या शिंगात आपलं मुंडकं बसन का. असला विचार सांगितला कोणी तुला? क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. विचार करा मध्ये याचा अर्थ आपल्या भल्याचा विचार करा, आपल्या चांगुलपणाचा विचार करा. विचार लोकाचा करू नका ना. आपला उद्धार होईल याचा विचार करा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. आईसे तुम्ही सांगा संत जनन, करा समाधान चित्त माझे. एक वाक्य सांगू, या जगामध्ये लोकाचा विचार कधीच करू नका. वाक्य पुन्हा ऐका. या जगामध्ये तुम्हाला तुमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर लोकाचा विचार करू नका. कारण हे युग मतलबी युग आहे. या जगामध्ये चांगल्या गोष्टीला किंमत राहिलेली नाही. या युगाचं नाव कलियुग आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी आपल्याला जाग केलंय. आपुली आपण करा सोडव, संसार बंधन तोडावे. आपला आपण जागा व्हा. आपल्या भल्याचा विचार आपण करा. लोकाचा विचार करण्याचं हे युग नाही. आणि लोकांचा विचार करायचा असेल तर तुम्हाला ज्ञानोबारायासारखं संत व्हावं लागेल, ज्ञानोबारायासारखं साधू व्हावं लागेल. ज्ञानोबारायाचं जीवन अवघ्या 22 वर्षाचं आहे. पण ज्ञानोबारायाची ख्याती जर बघितली तर आज ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथावर इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली. आणि अमेरिकेतले लोक सुद्धा त्या इंग्रजीमधल्या ज्ञानेश्वरी एका ओवीवर PhD करणारे लोक ज्ञानोबारायाच्या ओवीवर आहेत. आगाध ज्ञान ज्ञानोबारायांनी या जगाला दिलं अवघ्या 22 वर्षामध्ये. ज्ञानोबाराची ओवी सांगतो त्यांच्या संदर्भानं. ज्ञानोबाराय म्हणतात, देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशी उरले लोकाला. लोकांसाठी त्यांचं जीवन आहे, समाजासाठी त्यांचं जीवन आहे. साधू संत कधी स्वतःसाठी जगले नाही, ते जगले ते दुसऱ्यासाठी जगले. एक वाक्य लक्षात ठेवा, स्वतःसाठी जगता त्यांच्या कथा नसतात, स्वतःसाठी जगता त्यांच्या व्यथा असतात आणि समाजासाठी जगता त्यांच्या कथा असतात. आज आपली कथा नाही, आपल्या जीवनातल्या व्यथा आहेत. आणि ज्ञानोबाराच्या जीवनाची कथा आहे, तुकोबाराच्या जीवनाची कथा आहे, कृष्ण परमात्म्याच्या जीवनाची कथा आहे. कळते माझं बोलणं? आपण एखाद्या जवळ आपल्या जीवनातलं, माझ्या जीवनात असं झालं, माझ्या जीवनात तसं झालं, माझ्या जीवनात हे संकट आले, ह्या कथा आहेत का? याला काय म्हणायचं? व्यथा. आपल्या जीवनातल्या व्यथाच आहेत ना या. असं कोणी आहे का समाधानी? नुसतं म्हणाय, आपण म्हणणार काय चाललंय, बरंय बरंय, पण खरंय का? होय खरंय का? नुसतं म्हणायला बरंय पण खरं आहे का कुठलं? कायम स्वरूपी काही ना काही दुःख प्रत्येकाच्या जीवनात देवानं दिलेलंच आहे. चला, माऊलींच्या जीवनामध्ये सुद्धा माऊलीने तेवढं दुःख सहन केलेलंच आहे. म्हणून आज त्यांच्या जीवनाची कथा आपण करतोय. माऊलीच्या संदर्भानं जर बोलायचं झालं तर माऊलीची मूळ परंपरा, माऊली हे मूळ आदिनाथ परंपरेचे आहे. लक्षात येते माझं बोलून? आपल्याला पक्का माहिती 9ला गाडी येणार आहे, म्हणून आपण 8:45ला बस स्टँडला आहेत. यमाची गाडी कधी येणार हे माहितीच नाही, त्याच्यामुळे बॅग भरून तयार राहा. कळलं नसेल कळलं? बॅग भरून तयार राहा याचा अर्थ परमार्थ करून तयार राहा, चांगलं वागून तयार राहा. देवाला विनंती करा, देवा कधी तुझी गाडी पाठव, आमची पिशवी भरलेली आहे, चांगल्या कर्मानं भरलेली आहे, आम्ही गाडीत बसून वर यायला कधी तयार आहे. संतांनी हे जीवन जगलंय.